आपण विविध विषयांना स्पर्श केला आहे. विविध विषयांवरती आपण चर्चा करतो आहे. आज जो आपण विषय घेणार आहोत तो म्हणतो तो म्हणजे योगा आणि आसन. मित्रांनो, मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. आपण विविध विषयांना स्पर्श केला आहे. विविध विषयांवरती आपण चर्चा करतो आहे. आज जो आपण विषय घेणार आहोत तो म्हणजे योगा आणि आसन, त्याचे फायदे. आता हे जे मी माझ्या मागे घर दिसते हे माझं आजोळ आहे, माझ्या मामाचं घर, आईचं माहेर. आणि इथे लग्न सोहळा पार पडला आहे. माझा भाऊ उल्हास बोरकर, मोठ्या मामाचा मुलगा, त्याच्या मुलाचं लग्न होतं. त्या सोहळ्याला आम्ही इथे हजेरी लावली होती आणि तो सोहळा इथे पार पडला. हे घर आणि हा माझा भाऊ उल्हास, याच्या मुलाचं लग्न होतं. मागच्या चलचित्रांमध्ये आपण बघितलं त्याच्या लग्नाचा सोहळा. हे घर, परिसर दाखवतो तुम्हाला मी, घराच्या अवतीभोवतीचा परिसर. हा रस्ता आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो बघितला होता हा असा त्या ब्रिजकडे जातोय, पुलाकडे. पुलावरून मागच्या चलचित्रांमध्ये आपण बघितलं असेल जे पती पत्नी आणि हा जो आपण विषय घेतला होता नात्यासंबंधीवरती, त्या विषयाच्या वेळी जो पूल ब्रिज तिकडे जाणारा हा रस्ता. मन शांतीसाठी योगा आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी आसनं हे आवश्यक आहे. आपली जी या कोरोनामध्ये इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती हा जो विषय निर्माण झाला, हा जो विषय समोर आला, जास्त चर्चेला गेला, त्यासाठीच योगा आणि आसनं हे महत्त्वाचे आहेत. आणि त्याचे फायदे थोडक्यात तुम्ही माझ्या मामीकडून जाणूनच घेतले असतील, तिला झालेले फायदे. नमस्कार. आज आपण माझ्या मामीला भेटतोय. मामी नाव काय तुझं? सुनंदा अनिल बोरकर. सुनंदा अनिल बोरकर. आज तिच्याशी आपण संवाद साधतोय की आपले काही मत, आपले काही विचार आपल्यासमोर मांडते आहे. तिला मी काही वर्षापूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी योगाचं महत्त्व आणि योगा दाखवला होता, सांगितला होता. तर तिचं आपण म्हणणं जाणून घेऊया. काय पकडे काय म्हणू? असं नाही असं. काय मग तू योगा जे करतेस हां, त्याचे काय परिणाम झाले तुझ्यावरती, काय फायदा झाला? चांगला झाला. मला दम लागायचा, हां खोकला, हातपाय वळायचे, ते आता वळत नाहीत. दम लागत नाही, जास्त खोकला लागत नाही. सकाळची मी थोडा करते. हां. किती वाजता उठते तू? 5 वाजता. 5 वाजता उठून हां, योगा करते? योगा करते. 10-15 मिनटं करते. आसनं आणि योगा. हां. हां. दुसरं
त्यामुळे तुझ्या आता प्रकृतीवरती चांगलाच आहे, चांगला चांगला झाला परिणाम आहे. हां. आता एवढा हे त्रास कसला होत नाही. म्हणजे आता खोकला बिकला कमी झाला. कमी झाला. खोकला पडत नाही, दम लागत नाही जास्त. हां, हां. हां, ब्लड प्रेशर वाढतो, कधी कमी होतो, हां, कधी ते वाढतो, कमी होतो. नुसती तशी माझी तब्येत आता चांगली आहे. हां. वय माझा 80 आहे. वय 80 आहे. हं. घरातली कामं सर्व सर्व करते. सर्व आम्ही घरातली हां, कामं करते. करते. कपडे धुणे, भांडी, जेवण, जेवण तिघांचं, हां. तिघांचं सगळे काम करण्याची क्षमता आहे, आहे. हं, ताकद आहे. ताकद आहे. तुमच्या आशीर्वादाने सर्व चांगलं चाललं आहे. हो, चाललंय. हं. आणि योगामुळे हं. माझी योगामुळे तुला फरक पडला ना? योगामुळे माझी सुधारणा चांगली झाली. सुधारणा झाली. तुम्ही सर्वांना सांग आता. हां. सर्वांना काय तुझं म्हणणं आहे, सांगायचं आहे? काय सांगणार, काय सांगणार तू सर्वांना? बरी आहे तब्येत माझी. नाही म्हणजे योगा करायला सांग सर्वांना. हां, करावा माझ्या वयाच्या माणसाने किंवा आणि तुझ्या तरुण माणसांनी पण करायला पाहिजे. तरुण माणसाने पण करावा. चांगला आहे ना, हां, आपला आरोग्य चांगला राहतो. हां, डॉक्टर औषधा पाण्यापेक्षा ह्या चांगला आहे. हां. खर्च करायची गरज नाही. गरज नाही, खर्च करण्याची गरज नाही. हां, तब्येतीला पण चांगलं आहे, केलं तसं बरं आहे. हां. खाण्यापिण्यावरती नियंत्रण आहे, हां, खाणं तर कमी आहे माझा, जास्त नाही, कमी आहे. पण योगामुळे तुला फरक आहे. फरक आहे, खूप फरक, म्हणजे खूपच. फरक आहे. दम खोकला मला किती पडायचा, पण आता अजिबात नाही पडत. दम पण लागत. दम पण लागत नाही. दम नाही, ब्लड प्रेशर वाढतो, हां. कमी होतो. कमी हो, पण हे नाही व्हायचं असा. तरी बाकीचा त्रास व्हायचा. नाही, पहिला लय व्हायचा, तर नाही त्रास होत आता. हां. मग आता पुढच्या पिढीला काय सांगायचं तुला? योगा तुम्ही करा. तुम्ही पण असं योगा करा. हां, सकाळी सकाळी उठून, मग तो चांगला आहे ना. हां, थोडा वेळ करायचा आपला. मी सकाळी 5 वाजता 5:30ला उठून थोडा वेळ करते. हां. माझी तब्येत आता बरी आहे. बरी आहे. ही माझी मामी, मोठ्या मामाची पत्नी, आणि तिने प्रामाणिकपणे वास्तव समजलं आणि तिने ऐकले तिने. आता काय करताय? बोलत राहा. हां, बोल काय बोलते. खोकला वगैरे मला जास्तच व्हायचा, पण आता अजिबात खोकला नाही. आता परत कफ पडायचा, कफ जास्त पडायचा, तर आता कफ पण पडत नाही. कधीपासून सुरुवात केलीस तू? 10-1 वर्ष हां, झाली मी असेल. तुझा कोण? हां, भाचा. भाच्या, माझ्या भाच्यानी म्हणजे हां, भाच्याने माझ्या सांगितल्याप्रमाणे मी त्याचं शब्द ऐकला, पण मला उपयोगी पडला तो. आता मला बरं वाटतं त्याच्या पाहिजे. तर मला जास्त 10-12 वर्ष 10-12 वर्ष झाली, मी लई थकले होते, पण आता नाही, आता सुधारली माझी तब्येत आहे. आता फक्त ब्लड प्रेशरची गोळ्या खाते, मी यायचे आपल्या पित्तावर खाते, असे. पुष्कळ मला हे फरक पडला. करावा कोण तरुण मुलांनी पण करावा, माझ्या वयाने पण केला तर चांगलं आहे. त्याचा हा शब्द ऐकला, पण मला उपयोगी पडला माझ्या भाच्याचा. माझ्या मामीचे तुम्ही विचार ऐकलेच असतील. तिला या योगामुळे, आसनांमुळे जे झालेले फायदे आहेत ते तिने आपल्या भाषेमध्ये, आपल्या तऱ्हेने आपल्याला समजावले आहेत. माझा एवढाच उद्देश होता की आपल्याला या योगा आणि आसनं हे का गरजेचे आहेत, हे का करणं गरजेचं आहे, हे लक्षात यावं, यासाठीच आम्ही छोटासा एक प्रयत्न केला आहे. योगामुळे काय फायदे होतात आणि योगामुळे काय आपलं शारीरिक आणि मानसिक उद्धार होतो, हे आपल्या लक्षात आलंच असेल. तर आपण आपली मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी योगा आणि आसनं करणं गरजेचं आहे. तुर्तास एवढंच. हे जे चलचित्रण आहे ते शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना पाठवा. आपण वास्तवावरती चर्चा करतो आहे आणि हे वास्तव टिकून राहणं गरजेचं आहे आणि ते आपल्या आचरणात असणे गरजेचं आहे आणि वास्तवात जगणं गरजेचं आहे. तुर्तास एवढंच. भारत माता की जय. वंदे मातरम.